मतचोरी विरोधामध्ये इंडिया आघाडीचा इल्गार, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरील धडक, मोर्चा पोलिसांनी संसदेजवळच अडवला। अनेक खासदार ताब्यात, आयोगाकडून फक्त 30 नेत्यांनाच भेटीची परवानगी। मतचोरीचं सत्य देशासमोर, आम्हाला शुद्ध मतांवर मोदी यादी हवी। विरोधी पक्षनेते राहुल गांधींची मागणी तर भेकड सरकारकडून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न। आंदोलनकर्त्या खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रियंका गांधींचा संताप। कर्नाटक, बिहार आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस, मतचोरीच्या आरोपांसंदर्भात 10 दिवसात शपथपत्र देण्याचे निर्देश। देवेंद्र फडणवीस चोरांचे सरदार, फडणवीसांची कीव येते, पाशवी बहुमत असूनही भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई करता येत नाही, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल। बीएमसीमध्ये कोविड घोटाळ्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या चेले चपाट्यांनी कफन चोरी केली, मग ठाकरेंना कफन चोरांचे सरदार म्हणायचं का? मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यभरात सरकार विरोधात जनआक्रोश आंदोलन। मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यभरात तीव्र निषेध, भ्रष्ट मंत्र्यांमुळे राज्याची बदनामी होते असा आरोप। ठाकरेंचं आंदोलन म्हणजे अस्तित्व गमावलेल्यांची रडकथा, जनतेचे प्रश्न सोडवले असते तर आंदोलनाची वेळ आली नसती, केशव पाध्येंची टीका।